हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज नाश्त्यासाठी बनवले होते पोहे। माझ्या लहान मुलीला पोहे खूप आवडतात, त्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा आमच्या इथं पोहेच असतात। तर पोहे बनवण्यासाठी आधी पोहे चांगले मी निवडून आणि चाळून घेतलेले आहेत। नंतर त्याच्यात पाणी टाकून पोहे आपले स्वच्छ धुवून घेतले। नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरलेली आहे, त्याच्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे। कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये शेंगदाणे असे लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये तळलेले शेंगदाणे पोह्यामध्ये खूप छान लागतात। त्यानंतर तेलामध्ये टाकणार आहे जिरे, मोहरी चांगली तडतडली की मी त्यामध्ये टाकणार आहे आपले कढीपत्त्याचे पानं। कढीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये टाकणार आहे मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा पण व्यवस्थित लालसर रंगाचा होईपर्यंत आपण त्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला लालसर झाला की पोह्याला चव चांगली येते, त्याच्यामुळे 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर भिजवलेल्या पोहेमध्ये मी टाकलेले आहे हळद आणि चवीनुसार मीठ, ते मी मिक्स करून घेणार आहे। कांदा भाजला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे हिंग आणि आपले पोहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे। व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं पोहे चांगले भाजून आणि हलवून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर मी टाकलेले आहेत तळलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर। आता आपले पोहे तयार आहेत खाण्यासाठी। त्यानंतर मी प्लेटमध्ये काढून त्याच्यावर थोडासा लिंबू पिळला आहे। माझ्या मुलीला मी पोहे खायला दिलेले आहेत, ती पोहे खूप आनंदाने खाते। तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।